नाशिक जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु विभागामध्ये शॉर्ट सर्किट झाला आणि या शॉर्ट सर्किटचं कारण हे अद्यापही अस्पष्ट आहे। परंतु खबरदारीचा उपाय म्हणून आता इथं उपचार घेणाऱ्या नवजात शिशूंना दुसरीकडे हलवण्यात आलेलं आहे। शॉर्ट सर्किट झाला, लाईट गेली आणि त्यानंतर इकडच्या सगळ्या मशीन्स ज्या आहेत त्या बंद पडल्या। मोठा अनर्थ इथं टळलेला आहे असं म्हणावं लागेल। जवळजवळ 69 नवजात बाळांना दुसरीकडे आता पुढील उपचारांसाठी हलवण्यात आलेलं आहे। नवजात शिशु विभागामध्येच हा शॉर्ट सर्किट झाला आणि त्यामुळे इथल्या ज्या मशिनरीज आहेत त्या सगळ्या बंद पडल्या आणि मोठा अनर्थ इथं सुदैवानं टळला असंच म्हणावं लागेल। शॉर्ट सर्किटची ही घटना मात्र नेमकी कशामुळे झाली हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही, परंतु लाईट गेल्यानंतर इथं या सगळ्या बाळांवर ज्या उपचार सुरू होते त्या सगळ्या बाळांना दुसरीकडे आता हलवण्यात आलेलं आहे। दुसऱ्या रुग्णालयामध्ये त्यांच्यावर आता उपचार सुरू झालेले आहेत। जवळजवळ 1-2 नव्हे तर 69 नवजात शिशूंना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे, त्यांच्यावर उपचार सुरू झालेले आहेत। आमचंही बाळ आहे, 4 दिवसाचं आहे, पण बाळ व्यवस्थित आहे। सगळी त्यांनी काळजी घेतली, पटापट त्यांनी बाहेर काढले, मुलं ज्याची त्याच्या ताब्यात दिले, म्हणजे एकदम सुरक्षित आहे। डॉक्टरांनी खूप काळजी घेतली। काय माहित नाही आम्हाला, पण इथे लाईटचे शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आमचे बाळ सुरक्षित जागेवरती पोहोचले। किती दिवसांचं बाळ आहे तुमचं? आमचं 7 दिवसाचं। काही नाही, वरती शिफ्ट करून दिलं त्यांनी सुरक्षित जागेवरती। आमचं बाळ सुरक्षित आहे बुवा असं। तर आपण बघतोय यावेळेस नवजात शिशु विभागामध्ये हा शॉर्ट सर्किट झाला, परंतु तातडीनं इथं दखल घेण्यात आली। तातडीनं या सगळ्या बाळांवर त्यांना दुसरीकडे हलवण्यात आलं आणि त्यांच्यावर उपचार सुरू झालेले आहेत। नवजात शिशु विभागामध्येच हा शॉर्ट सर्किट झाला। नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातल्या न्यूबॉर्न बेबी केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानंतर अचानक या ठिकाणी धावपळ उडालेली होती आणि त्यानंतर आता या बेबी केअर युनिटमधून आता नवजात शिशूंना जे आहे ते या ठिकाणाहून हलवण्यात आलेलं आहे। शॉर्ट सर्किट झालं होतं थोडंसं। बाळं आपले 69 बाळं आतमध्ये होते SNCUमध्ये। कळाल्यानंतर लगेच म्हणजे आमचे कर्मचारी वगैरे लगेच अलर्ट झाले। सगळे अलर्ट होऊन जे बाळं आईच्या रूममध्ये देण्यासारखे होते त्यांना आईला बोलून घेतलं, नातेवाईकाच्या रूममध्ये दिलं। बाकीचे जे व्हेंटिवर वगैरे होते बाळं त्यांची लगेच व्यवस्था केली आपल्या PICUला वगैरे, आणि तिकडे बाळांना शिफ्ट अजून आमचं शिफ्टिंगच सुरू आहे। 69 बाळं सुरक्षित आहेत, सगळे कर्मचारी पण सुरक्षित आहेत, आमचे डॉक्टर लोक, आमच्या मेट्रन मॅडम। शॉर्ट सर्किट आतमध्येच झालं सर, आपल्या याच्या स्टॅबिलायझरच्या तिथे फ्रंट डोअरला स्टॅबिलायझरच्या तिथं शॉर्ट सर्किट झालं एकदम, म्हणजे कशा नाही ते नाही सांगू शकत आम्ही। प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम TV, नाशिक।